इंधन तुटवड्याची झळ ठिकठिकाणी बसू लागलेली आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यामध्ये वाढ। स्कूल बस भाडेवाढीचा सर्वसामान्य पालकांना फटका बसण्याची शक्यता। महानगर गॅसनं व्यावसायिक पीएनजी आणि सीएनजी ग्राहकांसाठीच्या सर्व अनुदान आणि सहाय्य योजनांना तत्काळ प्रभावानं मागे घेतल्या। वाहतूकदार, हॉटेल्स, रेस्टॉरंट उद्योग आणि दैनंदिन कामकाजासाठी गॅसवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर परिणाम होणार। जळगावच्या रावेरमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका। रावेरमध्ये केळीची निर्यात थांबली असून केळीचं 50 ट्रक हे अडकून पडले। डिझेलअभावी केळीला फटका बसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली आहे। पुरवठ्यावर ताण येण्याइतपत साठेबाजी करू नका, पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। राज्यातील अनेक भागामध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। गडचिरोली, जळगाव, धुळे, जालन्यासह अनेक ठिकाणी इंधन टंचाई। शेतीची कामं सुरू होण्याआधीच मोठा परिणाम, इतर कामंही खोळंबली। इंधन काळाबाजार संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। जिल्हाधिकाऱ्यांकडून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना। यवतमाळच्या शेतकऱ्यांना विना अट इंधन देण्याची ठाकरे सेनेची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। पनवेलमध्ये मनसेचं मेलोडी आंदोलन। पेट्रोल डिझेल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध। महागाई कमी होत नसेल तर मेलोडी खा आणि खुश रहा असा उपरोधिक टोला। नांदेडमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये डिझेल पुरवठा। कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी। पंपांवर महसूल आणि पोलिसांचा बंदोबस्त राहणार। समाज माध्यमांवर इंधन टंचाईच्या अफवा पसरल्यास गुन्हे दाखल होणार। मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। माडाच्या मुंबई मिनिटाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे 3 दिवस बाकी। 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी आतापर्यंत 84,782 अर्ज। मुंबईतील कोस्टल रोड लगत 60,000 झाडांची लागवड होणार। पावसाळ्याआधी 15,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट। वरळी परिसरामध्ये सध्या लागवड सुरू असून ब्रिज कँडी परिसरामध्ये लागवड सुरू होणार। मुंबईतील रिक्षा चालकांची आता बायोमेट्रिक पद्धतीने ओळख होणार। मृत चालकांच्या नावानं परमिट रिन्युअलचे प्रकार वाढल्यानं निर्णय। बायोमेट्रिक पडताळणीसाठी आरटीओचा पुढाकार। मीरा रोडमधील पूनम इस्टेट सोसायटीमध्ये आणलेल्या बकऱ्यांवर 2 गटामध्ये वाद। वादातून अज्ञाताकडून युवकावर ब्लेडनं हल्ला। भायखळा गोळीबार प्रकरणामधील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश। सैफ मस्तान असं पकडलेल्या आरोपीचं नाव।